हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। तर आजचं वातावरण पहा कसं आहे, किती मस्त आहे। आणि आमच्या आईची झाली बाहेरून फेरी एक सकाळी सकाळी। आणि रात्री एवढं पाणी आलं की अजूनही कागदावून टपकू राहिलं, टप टप पाणी। आणि सगळ्या भित्ती शेवायल्या आणि सगळं दार शेवायला आमचं। आणि हा आमचा कारल्याचा येईल, जितके दिवस आहे तितके दिवस तुम्हाला दिसणारच। आता सगळा खाली झाला तो, कारण त्याचे कारले सकाळीच तोडले आणि बनवायची आहे त्याची भाजी। आता ते बी मी बनवणार आहे, व्हिडिओ पाहत राहा। आणि इकडे चालू आहे आमच्या बायाचा आराम मस्त। ते पहा दोन चित्रांग दिसू राहिले तुम्हाला, काळे काळे आणि हे पांढरा चित्र, हे इकडेच आहे। चला तर मग आता तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे मी आज। नवीन विशेष असं आहे की आज बनवणार आहे मी पिकलेल्या काकडीचं ज्यूस। तर त्याच्या पहिले बनवायचं आहे मला कारलं। तर पिकलेल्या काकडीचं ज्यूस कसं करतात हे तुम्हाला दाखवणार आम्ही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मस्त आईने सकाळी कारले तोडून चिरून घेतले, त्याच्यासोबत कांदा चिरून घेतला। हे तुम्हाला दाखवणार आहे मी। हे कारलं चिरून मस्त मिठात ठेवलं। आणि हा कांदा काही नाही, फक्त 10 मिनिटं भिजू द्यायचं त्याला आणि सुरुवात करायची कारल्याने। आता चला तर मग बनवूया आज मस्त ताजी ताजी कारले घर। तर हे काकडीचं ज्यूस म्हटल्यावर आईने तर केलं बी चालू। काकडीचे टक्कर काढायसाठी असे काकडीचे टक्कर काढून घ्यायचे आणि त्याच्या बिया बी काढून घ्यायच्या, बारीक बारीक तुकडे करायचे मस्त। आणि नंतर मी सांगतोच तुम्हाला काय करायचं। तर आता प्यायचं आहे आणि अजून मी चहा राहिली प्यायची। त्यांना बाई मी पेतो आता चहा। आई काढून त्यांना काढते आई काकडीच्या बिया आणि सगळी साल वरची। क्या मग सकाळचं चाय प्यायला चाय तर माहिती तुपाचा काढी मिक्सरचं भांडं घेणे दादा का तुपाचा हो बाई जीव करायला असा वाशी ठीक आहे राय पण ते चांगलं पिकेलंच आहे ना हो। ते फक्त बठ्ठर राहिले पाण्याने, एवढंही नाही आले। एवढा मी गताळी झाली ती पिकतील नाही, पिकली नसती। पण आता काय पाण्याचा मेळ आहे, सारा पाणीच आहे। अजूनही आतमध्ये 4-5 मोठाले बरंच आहे खालचं। या चहा प्यायले हे याने ठेवतो ना, बियल ठेवताना आता पाण्यात माहिती एवढा नाही करू राखड्यात धुवायचं। मस्त बारीक बारीक तुकडे करून घेऊन राहिले मिक्सरच्या भांड्यात। आणि मी घेतो चहा। कारलं भिजलं, मीठ टाकलं असं, मीठ टाकलं, लिंबू टाकलं। लिंबू काय टाकलं? मस्त आमचं मला नाही आवडत ते लिंबाचं। तसंच मीठ टाकूनच ते कारल्यातला कडूपणा जाते। मीठ टाका, रातभर भिजवा, काय काळा भिजवायला कारलं पण एवढ्याचं बसून नाही त्याच्या कपड्यात टाकून जातो। मसाला जमावला धुतलं ना, आता पाहिजे त्याच्यात मसाला काढला तर वाचता येईलच ना। एवढं काय काढलं कोणी खाते नाही खात, मला आवडते ते तरी खात असतो, बनवत असतो। मला तेच मारलं धन्य राहतील चष्मा लावायचं।
हा नाही काढतोय ना सूर्याला घामही नाही येतो कुठे जाते ना डोळ्यावर वाटतं मग इथे तो नाही काढतो किंवा चिकना काय करतो मोठा मोठा पण तो काढतच नाही हे झालं आपलं काकडीचं दिवसाचं आणि मस्त करून ठेवलं माझ्या कामं व्हायला बाहेरचे आणि ते टाकायचं आता साखर आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं आणि मीठ थोडंसं हे करायचं आता मिक्सरमध्ये चिकन व्हायचा मस्त कंदा चिकनच नाही ते लिंबूनच नाही ना मग पाणीच पाणी आहे तर कसे टिकतील ते मस्त वावरात काकड्या लावायला आमच्या पण महिनाभर झाले पाणीच चालू आहे तर वावरात कोणी गेलं नाही आता गेल्यावर आले मग काकड्या पिकेल आता बनवणार आहे त्याचं ज्यूस वावरात खाल्ल्यावर नसते ज्यूस ना काही वावरात लई तसंच लई मस्त लागते पण घरी आणल्यावर त्याचं ज्यूस केलं नाही म्हणजे मग पिकेल काकडी खायले काही महत्त्वच उरलं नाही हे पहा मस्त कलर आला दिसून नाही राहिला का काळ्यावर दाखवतो आता तुम्हाला मिक्सरमध्ये दिसणार नाही पण मस्त कलर आला वासायला मस्त सुटला त्यात पाणी नाही टाकायचं काहीच नाही मस्त घटघट होते गजर काढू का याला म्हणतात काकडीचं ज्यूस ते दुसरं म्हणजे आणखी काढायचं आहे त्यातही मी थोडीशी साखर मीठ टाकायचं काढून घ्यायचं पाण्याची गरज नाही त्याला कारण ते काकडी आहे त्यानेच पाणी सुटते कलर पाहिजे किती मस्त मस्त त्यात क्रीम सारखा कलर आला नाही हे पण आपलं मिक्सरचा भांडा काढून म्हणजे असे 2 भांडे काढले चला या मग काकडीचं ज्यूस तयार आहे तरी जास्त पिकेल नव्हतं नाही तरी एवढा कलर आला नाही तू देतं का राहुला आमच्या रजू माहिती ना काकडीचा ज्यूस पिना सकाळी वातावरण नाही खराब आहे पण काय नाही होत तेवढ्यानं कारण ते पावसाळ्यातच येते काकडीचं ज्यूस कसं झालं आंबट आंबट झालं ना ते जास्त पिकेल नव्हतं म्हणून जास्त पिकेल नव्हतं म्हणून आंबट झालं तर तुम्हाला आवडते का काकडीचं ज्यूस कधी खाल्लं असेल तर तोंडाले पाणी तर सुटलंच असेल तुमच्या तर कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडते पिकेल काकडीचं ज्यूस विकत वाल्याला खायलाच भेटत नाही ते भेटते शेतकऱ्यालाच खायला ओरिजिनल आहे ना
ते आहे म्हणा, शेतकऱ्याला खायला भेटते, इतर वाजत नसेल भेटत, पण कधी ना कधी तर खाल्लंच असेल ना. ते लय मुश्किल नाही नेऊन बाजारातली. मोठ्या ह्याच्यात करायचं असतं ना. काकडीचं ज्यूस आणि चहा पाणी करायला कारलंय मस्त भिजलं आपलं पण मस्त पाणी सुटलंय आले. कसं आहे कारलं मला चांगलंच असते. मला आवडते ते, पहिल्यापासून आवडते की मग कारलं. पहिले असे शिजलाले का काय लहान लहान कारले आता गवली पहिले, म्हणजे लहान होती जेव्हा मला समजे नाही तेव्हा गावात कारला जाईल दिसला की असे लहान लहान कारले आणायचे आणि तेच करून खायचे. ते लहानपासून कारला आवडते मध्ये, म्हणजे पहिलेपासून आवडते. वयाचे भाव नाही घेतल्या कोतरा कोणते हा. हा एक प्लेट देऊ. एक प्लेट पाणी पण किती निघलं याची बाई ते ताजी हात ना मोठी दे का काही दे लाईन दे पिऊन टाकतो ना त्यांचा दुसरा प्लेट आहे. पण किती पाणी निघलं हे अशी चवून घेतली की असं पाणी निघते असं नाही, असं पाणी मस्त पिऊन घ्यायचं कारल्याचं आणि एकदम चांगलं होते. कारला कडू नाही मग. एवढं पाणी सुटलं याने मिठाचं. मिठाचं कारलं झाल्यावर टाकायची साध्या पाण्यात टाकलं की मस्त जास्त मीठ टाकेल असते आपण, ते मीठ पाण्याला निघून जाते मस्त. कारलं आपलं खराब नाही जात आणि कडू बी नाही. आता सध्याच काही गॅस नाही रिकामा, त्यासाठी हे ठेवतो मी असंच.